हा कागद चंद्रप्रकाशात गेल्यावर नेमकं काय होणार आहे माहित नाही, पण मनापासून एवढंच वाटतंय की आज मला मंत्र मिळू दे, कारण त्याच्यावरच माझं पुढचं आयुष्य डिपेंड आहे। मी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता जवळ आलाय। आता तो मंत्र मला मिळाला की पुढे खाली जाऊन मी माझ्या आयुष्याच्या म्हणजेच आलाप आणि माझ्या एकत्र जीवनाच्या प्रवासाची सुरुवात करू शकेन। आहो आलापकडे बघा ना। का काय झालं? व्यवस्थित आहे तो? अहो तसं नाही हो, त्याला त्याचं प्रेम मिळालंय म्हणून केवढा खुश आहे ना। हो का? तुम्हाला ना कसलं काही कौतुकच नाहीये। सगळं कळतं ग मला, पण तुझी गंमत करायला मला बरं वाटतं जरा। काय हो ओ बड़ा ही शर्मा रहे दूल्हे राजा। सासू माँ और ससुर जी को भी देखने तो कैसे शर्माते हैं। वेडा आहेस का? त्यांच्याकडे बघून माझ्या कानात कुजबुजतोय, काय वाटेल त्यांना? सासू सासऱ्यांची एवढी काळजी? सुई बाळा ऐक, लक्षात ठेव, फक्त हा कागद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गेला पाहिजे, तू नाही। तू जर चंद्रप्रकाशात गेलीस तर नागिण बनशील। असं का होतंय? जेवढ्या लाईन्स नेहमीच्या चंद्रप्रकाशात चमकल्या तेवढ्याच आता चमकतायत। वेगळं असं काहीच का होत नाहीये की मला त्या लाईन्सचा अर्थ समजला नाहीये। इतर फोटोच्या मागे काहीच नव्हतं, तो आजोबांच्या फोटो मागे हा कागद आहे। पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी। कदाचित या कागदावरच मंत्र असेल। लखोट्यातल्या ओळींप्रमाणे तुझा मंत्र तुझं पाशी, आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी। पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी। आज पौर्णिमा आहे। पूर्वजांच्या फोटो फ्रेम मागे जो कागद मिळाला होता तोच कागद या चंद्रप्रकाशात आहे। मग काय राहतंय? आज काही करून तो मंत्र किंवा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा पुढचा क्लू मिळालाच पाहिजे। तुझा मंत्र तुझं पाशी, आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी।
म्हणजे तुझा मंत्र तुझं पाशी, या ओळीचा अर्थ असा तर नाही ना की हा कागद घेऊन मलाच चंद्रप्रकाशात जावं लागेल? पण मी चंद्रप्रकाशात गेले तर मी माझ्या मूळ रूपात येईन. काय करू काय करू काय करू? मला चंद्रप्रकाशात जावंच लागेल. कदाचित मंत्र मिळवण्याची ही शेवटची संधी असू शकते. काहीही झालं तरी मला हे करावंच लागेल. कैलास, सारखं घड्याळ बघत बसू नकोस. सगळं ओके असेल ना ग? नीट मॅनेज करत असेल ना? मी एकदम बघून येऊ का? चला चला, मुलाला आणि मुलीला पटकन बोलवा, मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. हो 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 आणते. वहिनी तुम्ही कशाला जाताय? संध्या जा पटकन बोलव. नाही नाही, नको नको, हे अमृता जाईल ना. मी आणते बोलू. अमृता अहो मी आणते ना. अहो सांग बसा. आता मी या चंद्रप्रकाशात गेले तर मी माझ्या मूळ रूपात येईन आणि तेवढ्यात दरवाजा ओपन झाला तर जयताई, जयताई. जयताई, चला लवकर खाली. जयताई, आवरलं का? जयताई, चला लवकर खाली. नाही जुई, थांब. जर तुला आज मंत्र मिळाला तर तुझ्या आयुष्यातल्या पुढच्या सगळ्या अडचणींवर तू मात करू शकशील, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकशील. आज काहीही झालं ना तरीही तू तो मंत्र मिळवायचाच. जयताई, जयताई. अहो जयताई. जुईताई, काय ग? काय झालंय? जुईताई दरवाजा उघडत नाहीये. जुईताई. जुईताई, जुईताई, जुईताई. प्राजक्ता, चल बघूया काय झालंय ते. चला 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 बघू. जुईताई, 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 जुईताई. संध्या संध्या काय काय झालं? अहो जुईताई दरवाजा उघडा ना, बघा ना. हो, असं कसं? वॉशरूमला वगैरे गेली असेल ना. हा, त्यामुळे उशीर होत असेल. चला आपण जाऊया. नाही नाही, एक मला वाटतं आतून लॉक केलं असेल. म्हणजे नाही, पण आतून लॉक करणार तर इथे खाली आहे दाद्या. उदय, काका आतून लॉक झालं असेल. हो, एक मिनिट थांबा. बहुतेक दरवाजाजवळ आली आहे, येत असेल. जुई,
कदाचित हा नकाशा म्हणजे मंत्राजवळ जाण्याचा मार्ग आहे. मंत्र नाही, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळाला. ए जुई 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 काय हे किती उशीर? येईल येईल बघतो. अहो हा काय भातुकलीचा खेळ चालू आहे का? नाही नाही गुरुजी, ती येते लगेच येईल. अहो ती येईल, पण गेलेली वेळ परत येणार नाही. म्हणजे मुहूर्ताची वेळ टळून गेली. आता ती येऊन काहीही उपयोग नाही. गुरुजी असं नका म्हणू, येईल. एक मिनिट द्या, ती येईल. जुई आता यावं लागेल बाळा. जुई जुई ए जुई लग्नात जावई रुसतो, पण तुमच्याकडे मुलगी रुसण्याची परंपरा आहे का? नाही नाही गुरुजी, येईल ना ती. काहीतरी छोटं मोठं येईल येईल. एक मिनिट जुई, अगं बाहेर आहे ना, दार उघड प्लीज. जुई ही अशी काय करतेय? मला सुद्धा काहीच कळत नाही हो. जुई त्याला आतमध्ये काही झालं तर नसेल ना? अगं ताई काय बोलतेस तू? बोलतीये जुई ओकेस का ग? आतून आवाज पण येत नाहीये. आपण खिडकीतून किंवा टेरेस वरून जाऊन बघूया का? नाही नाही दादा दादा ऐक 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 आपण ना आपण जोरात धक्का मारूया इकडे. हा चल चल चल. ऐका, मला वाटतं तुम्ही गरज सगळ्यांना नाही. मागे घे, तुम्ही जरा मागे व्हा, सगळे जरा मागे व्हा. हा, तुम्ही सगळे. सावकाश हा. डोंट वरी. हा चल 1 2 अँड एक मिनिट. जुई तू ओकेस ना? नाही, काय झालंय? माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम. काय कसे माहित नाही, पण अचानकच जळजळायला लागले. तुमच्या डोळ्यात काहीतरी गेलं तर मग मी चेक करते. नाही नको. म्हणजे गॉगल काढला ना की डोळे जास्त जळजळायला लागतात, म्हणून गॉगल लावलाय. अगं जुई, आम्ही किती वेळा हाका मारल्या तुला? अगं कधीचा दरवाजा नॉक करतोय आम्ही. ऍक्च्युली मी वॉशरूम मध्ये गेले होते, डोळ्यांना पाणी लावत होते म्हणून. अगं निदान आमच्या हाकेला ओ तरी द्यायचीस. सॉरी. मला कळतंय माझ्यामुळे उशीर झालाय, पण हे डोळ्यांचं असं अचानकच झालं ना. सॉरी. त्यामुळे तिला उशीर झाला. हा? ये बाळा, ये बाळा तू. चल ये. हा, आलाप, चल चल खाली चल. एक सॉरी बोलण्या इतकं हिला हे प्रकरण साधं वाटतंय. बस आता मी ऐकणार नाही. ये आलाप, ये लवकर. गुरुजी चला, कुठे बसायचं सांगा. मुलगी कुठे? आता इकडे? काहीही उपयोग नाही. मुहूर्ताची वेळ टळून गेली. सॉरी गुरुजी, तुम्ही प्लीज. एक मिनिट जुई. सॉरी प्लीज ह्या अशा शब्दांनी सगळं काही मॅनेज करता येतं असं वाटतंय का तुला? नाही वहिनी, तसं नाहीये. मग कसं आहे?
तुझ्या या सॉरी बोलण्याने मुहूर्ताची टळलेली वेळ परत येणार आहे का? अगं साखरपुडा आहे हा तुझा आणि आलापचा, भातुकलीचा खेळ नाहीये. मूड गेला मोडला डाव. मी मुद्दामून केलं नाहीये. तुझ्या शब्दात सांगते थांब. तू जे काय करते ते किटकॉट, हा काय किटकॉटचा व्हिडिओ नाहीये. एक व्हिडिओ चांगला नाही आला म्हणून डिलीट केला आणि दुसरा केला. जुई, हे असे क्षण आहेत ना, ते घरातल्या प्रत्येकाच्या मनात वर्षानुवर्ष आठवणी बनून राहतात. आणि स्पेशली तुझ्या आणि आलापच्या. मी सॉरी बोलते त्यासाठी. नाही नाही नाही, मला सॉरी नकोय तुझं. तू ना सिरियसनेस लक्षात घे या सगळ्या गोष्टीचा. प्राजक्ता, गंधार प्लीज. मी जर आता नाही बोले ना तर हे असंच चालू राहणार. हीच वेळ आहे या आगीत तेल ओतण्याची. हा बालिशपणा नाहीये का? हे बघा, माझी मुलगी चुकली हे मान्य आहे, पण हे असं बालिशपणा वगैरे बोलू नका आणि मुळात जरा कमी आवाजात बोला. ख्या चूक यांच्या मुलीची आहे आणि ह्याच आम्हाला शिकवतायत कसं बोलायचं आणि कसं नाही ते. इथे काय चाललंय कळतंय का तुम्हाला? मला कळतंय का म्हणजे? अमृता, तू जरा ऐकून घेतेस का माझं? आणि ताई, तुम्ही जरा शांत होता. हे तुम्ही मला नाही त्यांना सांगा. घे, तू समजूतदारपणे बोलतोयस, पण या बघ. प्राजक्ता, अगं आपण बोलून हा विषय सोडूया ना. अहो बाबा, मी तेच तर करतेय, पण आवाज वाढवल्याचा विषय मध्येच कुठून काढला यांनी? आवाज वाढला म्हणूनच बोलले ना मी. आणि जुई सॉरी म्हणतीये ना, मग ऐकून घ्या ना जरा. ती तिची चूक मान्य करतीये. अहो, ती 100 वेळा चुकते आणि 100 वेळा सॉरी बोलते. आता मागतच बघा ना, आलाप आणि जुईचं भांडण झालं, लपवलं, मग आईंना कळलं तेव्हा सॉरी बोलली. त्याच्यानंतर ती खोटी पत्रिका, त्यावरून सुद्धा सॉरी बोलली. आणि आता तर काय, साखरपुड्याचा मुहूर्तच चुकवला तेव्हा सुद्धा सॉरी. हा सगळा खेळ नाहीये का? आलंच ना शेवटी मनातलं बाहेर. मनातलं बाहेर म्हणजे हेच, माझी मुलगी कुठे कुठे चुकली हे सगळं तुमच्या मनात तसंच आहे. पत्रिकेचा प्रकार झाला ना, तेव्हा माझ्या नवऱ्यानी आलापच्या आईचे पाय धरले होते. माहित नसेलच तुम्हाला? माहित नसेल ना तर विचारून घ्या जरा. पाय धरलेत म्हणजे? अहो, मोठी चूक होती तुमची. आपण जुन्या गोष्टी का काढतोय? आपण नाही, ही माणसं काढतायत. खरं तर या सगळ्या गोष्टी तेव्हाच्या तेव्हा विसरायला हव्या होत्या, पण मनातला राग कुठेतरी बाहेर येतोच, जो आत्ता आला. मनातला राग नाहीये हा. आवाज कमी. हे बघा, तुम्ही दोघी जरा शांत बसा. हे सभ्य माणसांचं घर आहे. हो का? हे जरा तुमच्या सुनेला सांगा ना. स्वतःला सभ्य म्हणवता, पण सुनेची वागणूक बघा. हे बघा प्लीज, तुम्ही आईशी असं बोलू नका. वा, आता सगळे आम्हाला शिकवा. कैलास, बघतोयस ना? अमृता, अगं हे सगळं वाढत चाललंय. तू मला का बोलतोयस? सुरुवात कोणी केली? ते चूक आहे ना, ते चूकच आहे आणि मी तेच बोललीये. तुम्ही बोलला नाहीत, सुनवलत. तसं तुम्हाला वाटतंय. काकू, वहिनी, प्लीज जरा शांत बसाल का? हो प्रसंग काय, आपण करतोय काय? प्लीज प्लीज जरा शांत बसा. मी शांतच बसते, पण
पण माझ्या मुलीला कोणी काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही.